महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महिला सरपंचांचा गंभीर आरोप, लखमापूर ग्रामसेवकाकडून खोटा गुन्हा दाखल। एनओसी प्रकरणातील तक्रारीचा राग मनात धरून सूड बुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा दावा, अश्लील शिवीगाळ व धमकीचाही सरपंच संगीता दळवी यांचा आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आणि महिला सरपंच यांच्यातील वादाने गंभीर वळण घेतले आहे। ग्रामसेवक हेमंत पवार यांनी प्रशासक सरपंच संगीता दळवी यांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मात्र हा गुन्हा पूर्णपणे खोटा असून तो सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप सरपंच संगीता दळवी यांनी केलाय। सरपंच संगीता दळवी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक हेमंत पवार यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत हद्दीतील नव्याने सुरू होत असलेल्या एका कंपनीला ना हरकत दाखला दिला। मासिक बैठकीला उपस्थित नसलेले ग्रामपंचायत सदस्य भिकन दत्तात्रय राजदेव यांची उपस्थिती दाखवून खोटे ठराव केले आहेत। या प्रकरणाची जिल्हा परिषद नाशिक येथे लेखी तक्रार करून ग्रामसेवकाची कार्यालयीन चौकशी करण्याची मागणी केली। या तक्रारीचा राग मनात धरून आपल्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा सरपंच यांनी आरोप केलाय। याशिवाय आपण महिला लोकप्रतिनिधी असताना ग्रामसेवकाने अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप संगीता दळवी यांनी केला असून त्या संदर्भात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे। मी एक महिला सरपंच असून माझी बदनामी करण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे व मला न्याय मिळावा अशी मागणी सरपंच संगीता दळवी यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे लखमापूर ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। यासह विविध चर्चांना उधाण आले आहे। या प्रकरणात ग्रामसेवक हेमंत पवार यांची बाजू अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाही। त्यामुळे दोन्ही बाजूंच्या आरोपांची संबंधित यंत्रणांनी निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत। आमच्या गावात प्रिया अन्सारी कंपनी सुरू झाली, तिथं पूर्ण टायर जाळलं जातं, गावाला खूप त्रास आहे, कॅन्सर होती। तर ते कंपनी चालू झाल्यानंतर आमच्याकडे गावातील लोकांनी ज्या विचारणा केली तर आम्ही भाऊसाहेबांना विचारलं, वारंवार त्या कंपनीला नोटीस दिली की तुम्ही कशी चालू केली। त्यांना आम्ही काही एनओसी दिली नव्हती। त्यांचा जेव्हा आमच्याकडं परवानगीसाठी या अर्ज आला तो आम्ही सदस्यांनी नाकारला होता, पण त्यांना वारंवार नोटीस देऊन त्यांनी काही ऐकलं नाही। आम्ही तिथे एक कंपनी स्वतः बंद केली। मग त्यांनी आल्यानंतर आम्ही विचारलं की जेव्हा कंपनीचे मालक आले तर त्यांनी आम्हाला आमच्याकडे एक एनओसी दिली। तर ती एनओसी आमच्या भाऊसाहेबांनी हेमंत पवार यांनी दिलेली होती। मग त्यांना जेव्हा विचारणा केली तर त्यांनी त्याच नकार दिला की मी एनओसी दिलेलीच नाही। आम्ही नंतर पोलीस स्टेशनला पण आलो, तर आम्ही पण तक्रार दिली पोलीस स्टेशनला की असं असं झालेलं आहे। तेव्हा पण ते तिथं म्हणले की माझी डिजिटल सही आहे, मी दिलेलीच नाही। अशी तेव्हापासून आम्ही CO BDO सगळ्यांकडे कंप्लेंट केली। तशी ती चौकशी चालू होती, ती मध्यंतरी थांबली। आणि आता बी सध्या त्या कंपनीतून खूप टायर जाळलं जातं, चुकीचा वास येतो, शाळेच्या मुलांना त्रास होतो। आणि आज आमची काही नवीन नोटीस होती, तर तेव्हा आम्ही सर्व सदस्य आणि बॉडीने त्यांना विचारलं की भाऊसाहेब हे काय आहे, तुम्ही जर दिलेली नाही त्याचं त्यांना एक साधी नोटीस द्या, की त्यांना सांगा हे चुकीचं आहे। मग त्यांनी खूप आरेरावीची भाषा केली, खुर्चीला लाथ मारली। आणि मी एक महिला सरपंच स्त्रीबरोबर कसं बोलावा, त्यांनी खूप गलिच्छ वर्तन, भाषा वेगळी वापरली, खुर्च्यांना लाथा मारल्या, सदस्यांवर धावून गेले, शिवीगाळ केली। याच्यामुळं तरी आम्ही त्यांना काही जास्त रिॲक्ट नव्हता। ते म्हणजे त्याला शिवकोट जाऊ, मग आम्ही सर्व गाडीत बसलो आणि चला आत्ताच्या आत्ता शिवकोट जाऊ चौकशी करू। आम्ही शिवकोट गेलो आणि ते इथं आले पोलीस स्टेशनला आणि माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून गेले। 353चा गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की मॅडमने मला मारहाण केली। हे चुकीचं आहे, त्यांची उद्या परवा चौकशी
चौकशी आहे आणि त्या चौकशीचा त्यांना इलेक्शन आल्यामुळं त्यांनी आज खूप चुकीचं वर्तन केलेलं आहे आणि गावात खूप चुकीची कंपनी आणल्यामुळं गावाला खूप त्रास होतो. आज मी भाऊसाहेब शिवाजी मेसट. आज आमची त्यांनी मीटिंग होती. मीटिंग असताना सरपंच मॅडमने त्यांना एवढाच प्रश्न विचारला का तुम्ही जी NOC दिली कंपनीला, प्रिया आज नसेल का काही टायर कंपनी म्हणतो आम्ही सगळ्या गावात, त्यांना त्या कंपनीला NOC दिली, कशी दिली याची चौकशी करतो. त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं तुम्ही शिवसाहेबांना कंप्लेंट केली तिकडेच जा, आम्हाला विचारायचं नाही. या भाषेचे आमसंग बोलले. त्यांना म्हटलं आम्ही चुकीचं आहे. तर त्यांनी डायरेक्ट आहे ना खुर्ची लात मारली, सरपंच मॅडमचं शिवीगाळ केली आणि आम्हाला सुद्धा शिवाय दिला. तुम्हाला काय करता येईल त्याकडे आमची युनियन आहे. या भाषेत ते आमसंग एकदम घाण वर्तणूक केलं आम्हाला. आम्ही शिवसाहेबांकडे नाशिक गेलो होतो, ते त्या पेडमध्ये पोलीस स्टेशन येऊन आमच्या नावची म्हणजे सरपंच मॅडम नावची एकदम खोटी कंप्लेंट करून गेले इकडून. याचं एकदम म्हणजे वाईट दुर्दैव आहे का एक म्हणजे सरपंच मॅडम चुकीचा गुन्हा दाखल करा. सरपंच मॅडमचं चुकलं काय हे फक्त एवढंच विचारलं ना गावाचं नुकसान होतंय, कंपनीने NOC दिली कशी काय, एवढं त्यांचं फक्त चुकलं का म्हणून त्यांनी लगेच गुन्हा दाखल करावा का. आम्ही या गोष्टीचा निषेध नोंदवतोय. आम्ही या जो प्रकार झाला याचा एकदम निषेध नोंदवतोय आणि शासनानं गव्हर्नमेंट याची चौकशी करावी. शिवसाहेबांना स्वतः इंटरेस्ट घेऊन याची चौकशी करावी आणि याच्यावर कडक शासन काहीतरी भाऊसाहेब करावे जेणेकरून असा प्रकार वारंवार होणार नाही. हे तर हेमंत पवार तर असं तर उद्या आज मॅडमवर गुन्हा दाखल केला, उद्या यांच्यावर करतील, आमच्यावर कोणावर म्हणजे त्याचं हमकरी कायदा होईल डायरेक्ट. हे चुकीचं आहे. त्याचं काहीतरी कुठेतरी उल्लंघन झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. कुठेतरी बंद करावं तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू शकतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.